नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 4 द्रव्याचे मोजमाप. टुडे वी आर सीन चॅप्टर नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर पार्ट 1. यामध्ये प्रथम आपण बघणार आहोत रासायनिक संयोगाचे नियम, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. डाल्टन, थॉम्सन and Rutherford studied the structure of substance and atom and thus discovered the laws of chemical combination. Scientists could then write molecular formulae of various compounds on the basis of Dalton's atomic theory and the laws of chemical combination. 18व्या आणि 19व्या शतकामधील शास्त्रज्ञांनी डाल्टन, थॉम्सन, रुदरफोर्ड अशा शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या व अणूच्या संरचनेचा अभ्यास करून रासायनिक संयोगाचे नियम शोधून काढले. डाल्टनचा अणु सिद्धांत व रासायनिक संयोगाचे नियम याच्या आधारे वैज्ञानिकांनी विविध संयुगांची रेणुसूत्रे लिहिली आणि या रेणुसूत्रांच्या आधारे रासायनिक संयुगांचे नियम त्यांनी पडताळून पाहिले. ते आपण या प्रकरणात बघणार आहोत. पहिला आहे आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर, म्हणजे द्रव्य अक्षयतेचा नियम. देयर इज नो राइज ऑर ड्रॉप इन द वेट ऑफ मॅटर ड्यूरिंग केमिकल रिएक्शन. म्हणजे काय तर रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. In a chemical reaction, total weight of the reactant is the same as the total weight of products formed due to the chemical reaction, and this is called a law of conservation of matter. रासायनिक अभिक्रियेतील रासायनिक अभिक्रियकांचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वजन हे सारखेच असते आणि यालाच म्हणतात द्रव्य अक्षयतेचा नियम. सेकंडला लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, स्थिर प्रमाणाचा नियम. The proportion by weight of constituent elements in the various samples of a compound is fixed. फ्रेंच शास्त्रज्ञ प्रूस्ट होता, यांनी हा स्थिर प्रमाणाचा नियम मांडला. संयुगाच्या विविध नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण हे नेहमी स्थिर असते. उदाहरणार्थ पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण 1:8 असते, म्हणजे 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयुगाने 9 ग्रॅम पाणी तयार होत असते. एक्झाम्पल इज हायड्रोजन अँड ऑक्सिजन combination together in fixed ratio 1:8 by weight to form 9 gram water. पुढील भाग आहे अणु, atom. At the center of an atom is the nucleus and that there are moving electrons in the extranuclear part. अणूच्या मध्यभागी केंद्रक असते व केंद्रकार बाहेर फिरणारे इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित मूलकण असतात. आता याच्या साइज बद्दल दिलेला आहे, आकाराबद्दल दिलेला आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला सांगता येतं का द साइज ऑफ एन एटम इज डिटरमिन्ड बाय इट्स रेडियस. म्हणजे याचा आकार जो असतो हा त्याच्या त्रिज्येशी संबंधित असतो, म्हणजे अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरत असतो. The atomic radius of an isolated atom is distance between the nucleus of an atom and its outermost orbit. स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे अणूचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. Atomic radius is expressed in nanometer. अणूची त्रिज्या ही नॅनोमीटर मध्ये व्यक्त करतात. अणूचा अंदाजे आकार आपल्याला दिलेला आहे.
खाली आपल्याला हा जो आकार आहे हा आपल्याला दिलेला आहे. त्याचा हे पण दिलेला आहे आपल्याला. इरिडियमच्या अणूची जी प्रतिकृती आहे ती आपल्याला दिलेली आहे इथं. आणि त्याचा आकार हे पण दिलेला आहे. वॉटर मॉलिक्युलचा आकार दिलेला आहे. हायड्रोजन ॲटमचा आकार दिलेला आहे. हिमोग्लोबिन मॉलिक्युलचा आकार आपल्याला दिलेला. त्यानंतर पुढचा भाग आहे अणूचे वस्तुमान. मास ऑफ एन ॲटम. Mass of an atom is concentrated in its nucleus and it is due to protons and neutrons in it. The number of proton plus neutron in the atomic nucleus is called as the atomic number. अणूचे वस्तुमान. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉन मुळे असते. अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण असे म्हटले जाते. आता यामध्ये आपल्याला तक्ता दिलेला आहे. यामध्ये दिलेला आहे आपल्याला इलेमेंट दिलेला आहे, ॲटॉमिक मॉस दिलेला आहे, त्यानंतर परत इलेमेंट, ॲटॉमिक मॉस, इलेमेंट आणि ॲटॉमिक मॉस असं आपल्याला दिलेलं आहे. आता यामध्ये काही आपल्याला भरून दिलेले आहेत आणि काही आपल्याला काय करायचे आहेत, भरायचे आहेत. ते आपण आता बघूया. सुरुवातीला दिलेलं आहे बघा हायड्रोजन. हायड्रोजन ॲटॉमिक मॉस 1, हेलियम ॲटॉमिक मॉस 4. अशा प्रकारचा पहिला जो आहे रो आपल्याला कंप्लीट दिलेली आहे. जे आपल्याला आता ब्लँक दिलेले आहे तेच आपण आता बघूया. त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ऑक्सिजन ॲटॉमिक मॉस 60, सोडियम ॲटॉमिक मॉस 23, ॲल्युमिनियम ॲटॉमिक मॉस 27, त्यानंतर फॉस्फरस ॲटॉमिक मॉस 31, ऑर्गॉन ॲटॉमिक मॉस 40, पोटॅशियम ॲटॉमिक मॉस 39. ॲटॉमिक मॉस म्हणजे काय, अणूचे वस्तुमान, आणि एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्याने अणूचे वस्तुमान त्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे काय, तर केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट. द सिम्बॉल्स ऑफ एन एलिमेंट इज आयदर द फर्स्ट लेटर ऑफ first and second or another specific letter in its name. म्हणजे मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा. सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती ही बर्जिलियस या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे आणि त्यानुसार मूलद्रव्याची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे अक्षर किंवा इतर विशिष्ट अक्षर यांनी ते दर्शवले जाते. 2 अक्षरांपैकी पहिले अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत लिहितात आणि दुसरे अक्षर इंग्रजीतील लहान लिपीत लिहितात. म्हणजे नेम ऑफ द 2 letters ऑफ द फर्स्ट इज कॅपिटल लेटर अँड सेकंड इज स्मॉल लेटर. पुढचा भाग आहे मोलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. मूलद्रव्याचे आणि संयुगाचे रेणू. Elements, atoms of same element such as helium, neon have independent existence. Sometimes 2 or more atoms of an element combine to form molecules of that element. Example O2, N2 atoms. काही मूलद्रव्यांच्या अणूंना स्वतंत्र अस्तित्व असते. उदाहरणार्थ हेलियम, निऑन म्हणजे ही मूलद्रव्ये एक अणुरेणू अवस्थेत असतात. काही वेळा मूलद्रव्यांच्या 2 किंवा अधिक रेणूंच्या अणूंच्या संयोगातून त्या मूलद्रव्यांचे रेणू तयार होतात. जसे की ऑक्सिजन, नायट्रोजन याप्रमाणे ते असतात. जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणू एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयुगाचे रेणू तयार होतात. म्हणजेच मूलद्रव्यामधील रासायनिक आकर्षणामुळे हे संयुगे तयार होत असतात.
When atoms of different elements combine with each other, the molecules of compounds are formed. रेणू वस्तुमान म्हणजे काय? मोलेक्युलर मॉसेस. The molecular mass of substance is the sum of atomic masses of all the atoms in single molecule of substance. एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणुवस्तुमानांची बेरीज होय. यामध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. हाऊ टू रिड्यूस द मोलेक्युलर मॉस ऑफ H2O म्हणजे वॉटर. यामध्ये मोलेक्युल दिलेलं आहे. मोलेक्युल कोणतं आहे? वॉटर म्हणजे H2O. त्यात कन्स्टिट्यूएंट एलिमेंट म्हणजे काय की त्यातील घटक कोणकोणते? तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन कन्स्टिट्यूएंट एलिमेंट त्यात आहेत. त्यानंतर त्याचा ॲटॉमिक मॉस किती आहे? तर हायड्रोजनचा आहे 1 आणि ऑक्सिजनचा आहे 16. आपण मागे बघितलं मागच्या तक्त्यामध्ये त्याप्रमाणे. नंबर ऑफ ॲटम्स इन द मोलेक्युल्स किती आहे? हायड्रोजन H2 म्हणून इथं आले 2. ऑक्सिजन किती आहे? ओनली 1 म्हणून इथं आलं 1. आता आपल्याला बघायचं आहे ॲटॉमिक मॉस इनटू नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स किती आहे? तर यामध्ये किती आहे? हायड्रोजनचे 2 म्हणून इथं त्याचा ॲटॉमिक मॉस 1 आणि नंबर ऑफ ॲटम्स किती आहे? 2 म्हणून 1 into 2 = 2. तसंच ऑक्सिजन ओनली 1 मोलेक्युल म्हणून त्याचं 16 into 1. 16 काय? ॲटॉमिक मॉस आणि 1 नंबर ऑफ ॲटम्स म्हणून 16 into 1 = 16. Molecular mass equal to sum of constituent atomic masses. Molecular of mass of water equal to atomic mass of hydrogen into 2 plus atomic mass of oxygen into 1 equal to molecular mass equal to 18. म्हणजे 2 plus 16 equal to 18. अशा प्रकारे हे रेणू वस्तुमान म्हणजे आपल्याला मोलेक्युलर मॉस काढता येतं. पाण्याप्रमाणे आपण आणखी एक उदाहरण घेऊया आणि ते उदाहरण म्हणजे हाऊ टू डिड्यूस द मोलेक्युलर मॉस ऑफ मॅग्नेशियम क्लोराइड. हाऊ टू डिड्यूस द मोलेक्युलर मॉस ऑफ मॅग्नेशियम क्लोराइड. यामध्ये आपल्याला ॲटॉमिक मॉस दिलेला आहे. मॅग्नेशियम इक्वल टू 24 अँड क्लोरीन इक्वल टू 35.5. त्यानंतर याचं मोलेक्युलर फॉर्म्युला काय आहे? तर मॅग्नेशियम क्लोराइड म्हणजे MgCl2. कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स म्हणजे घटक कोणकोणते आहे यामध्ये मूलद्रव्य आहे? तर मॅग्नेशियम अँड क्लोरीन. नंबर ऑफ ॲटम्स कोणकोणते आहे? तर मॅग्नेशियम आणि क्लोरीन. मॅग्नेशियमचे किती आहे? ओनली 1. क्लोरीनचे किती आहे? 2 म्हणून मॅग्नेशियम 1 अँड क्लोरीन 2. नेक्स्ट ॲटॉमिक मॉस ऑफ मॅग्नेशियम इज 24 and chlorine is 35.5. Atomic mass into number of atoms. Magnesium's atomic mass किती आहे? 24. Number of atoms किती आहे? 1 म्हणून 24 into 1 plus chlorine. Chlorine's atomic mass किती आहे? 35.5 आणि number of atoms किती आहे? 2 म्हणून 35.5 into 2 बरोबर equal to 24 plus 71 equal to 95.95 म्यू. हे त्याचं आन्सर. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. पुढचे उदाहरण हाऊ टू डिड्यूस मोलेक्युलर मॉस ऑफ
सल्फ्युरिक आम्ल म्हणजे काय? हाऊ टू डिड्यूस द मोलेक्युलर मॉस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट कोणकोणते? तर H हायड्रोजन इक्वल टू ॲटॉमिक मॉस दिलेले आपल्याला 1, सल्फर ॲटॉमिक मॉस 32, ऑक्सिजन ॲटॉमिक मॉस 16. मोलेक्युलर फॉर्म्युला काय याचा? तर H2SO4. सल्फ्युरिक ऍसिडचा मोलेक्युलर फॉर्म्युला H2SO4. कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट कोणकोणते? H2 प्लस S प्लस O means oxygen. Number of atoms H equal to 2, H2. म्हणजे हायड्रोजन किती आहे? 2. S सल्फर किती आहे? ओनली 1. ऑक्सिजन किती आहे? 4. किती आहे? 4. त्यानंतर ॲटॉमिक मॉस H इक्वल टू 1. H इक्वल टू 1 दिलेला आहे आपल्याला ॲटॉमिक मॉस. S इक्वल टू 32, O इक्वल टू 16. नेक्स्ट atomic mass into number of atoms 1 into 2. atoms किती आहे? 1 आणि हे किती आहे? नंबर ऑफ atoms 2 म्हणून 1 into 2. atomic mass 1, atoms 2. S only 1 atom, so 32 atomic mass plus oxygen atomic mass 16 and number of atoms 4. So 16 into 4 equal to 2, 1 into 2, 2, 32 plus 32 plus 16 into 4, 64. 2 plus 32 plus 64 equal to 98 mu.